सुचेता फाटक। आमच्या बॅक टू बेसिक्स या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पहिल्या एपिसोडमध्ये मंदार लवाटे यांना भेटलो आणि त्यांच्याकडनं आपल्याला अनेक वेगवेगळ्या विषयांवरती माहिती कळली आणि आता दुसरा आपला जो एपिसोड असणार आहे त्याच्यामध्ये आपण पूजा कशी करावी, देवघर कसा असावा आणि मूर्ती कशी असावी ह्या 3 विषयांवरती त्यांच्याकडनं माहिती ऐकणार आहोत। तिथे जाण्याआधी मला थोडंसं मंदार लवाटे हे कोण आहेत आणि त्यांची एक छोटीशी इंट्रोडक्शन द्यायला आवडेल। सो इतिहास संशोधक म्हणून ते ओळखले जातात। त्यांनी अनेक 400पेक्षा जास्त लेख लिहिलेले आहेत आणि वेगवेगळ्या न्यूजपेपर्समधनं ते लेख आपल्यापर्यंत पोचलेले आहेत। अनेक वेगवेगळी पुस्तकंही त्यांनी लिहिलेली आहेत। सो आध्यात्मिक हा त्यांचा गाढा विषय आहे आणि या विषयी त्यांनी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे आणि म्हणूनच ते आपल्याला जे दैनंदिन जीवनात प्रश्न पडतात पूजा करताना आपण ती बरोबर करतोय का, देवघर आपलं कसं असावं, काय करू नये, काय करावं, ह्या वेगवेगळ्या विषयांची आपल्याला ओळख करून त्याची उत्तरं आपल्यापुढे मांडणार आहे। चला तर बघूया आपला एपिसोड नंबर 2। सांगितलं की आंघोळ करा। जे आंघोळीनी जशी देहाची शुद्धी होते तसे शरीरामध्ये जे 72,000 नाड्या सांगितल्या आहेत त्याची शुद्धी होते आणि त्यामुळे पूजा आंघोळ करून करा। आंघोळ केल्यावर फ्रेश वाटतं। म्हणजे काय होतं, मनात चांगले विचार आहेत। तुम्ही कधीही आंघोळ केलं की फ्रेश वाटतं। मग त्या फ्रेश वाटण्यात तुम्ही देवाची पूजा केली पाहिजे। तुमच्याकडनं आंघोळ होते, मग घर त्याच्या आधी सारवलं पाहिजे, घर साफ केलं पाहिजे पूजेच्या आधी। घराची स्वच्छता होते, घराची स्वच्छता झाली, शरीराची झाली की देवपूजा ही मनाची स्वच्छता करणारी आहे। आणि मग त्या देवांना रोज तुम्ही आंघोळ केल्यावर त्यांना आंघोळ घातल्या पाहिजे, ताजी फुलं घातली पाहिजे। आता ताजी फुलं वाहण्याचं कारण काय आहे, तर माझ्या आयुष्यामध्ये अनेक सिद्ध पुरुष मला भेटले की ज्यांच्या शेजारी बसायचं आणि मनात प्रश्न आणायचा की ते उत्तर द्यायचे। त्यातल्या एकाने मला असं सांगितलं होतं की फुलं वाहिली की देवत्व येतं, बाकी तुम्हाला कसली गरज नाही लागत। म्हणून तुम्ही फुलं वाहत गेलात की तुमच्या घरात ज्या ज्या मूर्ती आहेत त्या देवत्व येणार आहे आणि तिथं देवत्व आलं की तो देव साक्षात तुमच्या घरी येणार आहे, तुमच्याकडे लक्ष देणार आहे। तुमच्या घरातल्या ज्या अडचणी आहेत त्या सोडून तुम्हाला तो परमार्थाला नेणार आहे, मोक्षाला नेणार आहे। म्हणजे देव हेच करतो की तुम्हाला या जन्मात काय काय हवे ते देतो, ते मिळेल की नाही हा पुढचा भाग आहे, पण त्यासाठी तो तुमच्याकडे लक्ष देतो, तुमच्या अडीअडचणी दूर करतो, तुमचं रक्षण करतो आणि ते झाल्यावर तुम्हाला ही जाणीव व्हायला लागते की ह्याच्या पलीकडे आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात पूजा ही आहे। मग संध्याकाळी दिवा लावल्यावर तेलाचा काय होतं, त्यासाठी तुम्हाला भरपूर जप केला पाहिजे की तो दिवा लावल्यावर तुम्हाला कळतं तेलाचा दिवा दिवाशी लावल्यावर काय होतं, तुपाचा दिवा लावल्यावर काय होतं, मग कुठल्या साधनांचे दिवे लावल्यावर। आता मी इतिहास संशोधक मंडळात मला एक टिपण मिळालं होतं, त्यात वातींचे 100 प्रकार दिले होते। तर मग कोणाला काहीतरी कला येते म्हणून ते वातीचे प्रकार नाही आहेत, त्यामागं शास्त्र आहे। वैखानस नावाचे एक मुनी होऊन गेले आणि एक माणूस त्यांच्याकडे गेला आणि म्हणला, अहो मी हे मुनी कसे असतात, तर त्यांचा मेंदू किंवा मन देवाशी जोडलेला असतं। म्हणजे मी कुठल्याही बँकेत जातो आणि म्हणतो माझं पासबुक भरा, तर तो पासबुकवाला काय करतो, एंट्री करतो आणि एंटर करतो की ती सगळी माहिती त्यांचा सर्व्हर जिथे असेल तिथे ती जाते आणि तिथनं पासबुकवर उतरते। म्हणजे तो कॉम्प्युटर सर्व्हरला जोडलेला असतो। तसेच सगळे ऋषी मुनी संत हे देवाला जोडलेले असतात किंवा ईश्वर स्वरूप असतात। मग त्या वैखानसांनी विचार केला आणि ते म्हणले, तू काय कर, पांढऱ्या दगडाची भुकटी कर आणि ती उंबरट्याच्या बाजूला 2-2 रेषा ओढ, म्हणजे वाईट शक्ती तू पूजा करायला बसल्या की घरात येणार नाहीत आणि तुझ्या मनात येणार नाही। तो माणूस पूजेला बसला की त्याच्या मनात वाईट विचार यायचे आणि त्याला वाईट वाटायचं की मी आंघोळ करली आणि तर ती पांढरी दगडाची भुकटी म्हणजे रांगोळी आहे। आणि मग रांगोळी का काढली पाहिजे घराबाहेर, कोणाला तरी छान चित्र काढता येतात म्हणून ती रांगोळी नाही आहे, तर रांगोळीचं कारण हे आहे की तुमच्या घरामध्ये वाईट शक्ती येत नाहीत आणि म्हणून ती पांढऱ्या दगडाचीच भुकटी का आहेत। तर त्या प्रत्येक गोष्टी मागे शास्त्र आहे। ज्यांना मंत्र म्हणता येत नाही त्यांच्यासाठी यंत्रोपासना आहे। मग आता ही यंत्र आली कुठनं, तर विशिष्ट स्तोत्र आणि विशिष्ट मंत्र म्हणलं की त्याची हवेत जी प्रतिकृती निर्माण होते त्याला यंत्र म्हणतात। आता यावर गुगलमध्ये खूप जणांना वाचायला मिळेल, पण ही जी लोक होती ती जाणती होती आणि त्यामुळे म्हणजे याविषयी एक अगदी जाता जाता गोष्ट सांगतो की एका गावात एक माणूस आला आणि एक
किराणा मालाचे व्यापारी होते, ते त्यांच्याकडे गेले, म्हणले मला काहीतरी उपासना सांगा. ते म्हणले असं असं करत जा. म्हटलं मला दिवसभर दुकान असतं, मला काही जमणार नाही. ते सिद्ध होते. ते म्हणले आंघोळ करताना काय करतोस, वेळ असतो ना, मग विष्णू सहस्त्रनाम म्हण. म्हणले पाठ कर आणि म्हण. मग त्या माणसाने ती सुरुवात केली. कालांतराने एकदा असं झालं की तो माणूस कोमात गेला आणि तो शुद्धीवरच येईना. खूप डॉक्टर झाले. त्या गावात एक असाच सिद्ध पुरुष आला आणि त्याच्या मुलांनी सांगितलं की आमच्या घरी अशी अशी समस्या आहे, काय करायचं. ते पण सिद्ध होते, उपासक होते. ते म्हणले एक काम करा. त्याच्या डोक्यावर तांब्याभर पाणी होता. त्याच्या डोक्यावर तांब्याभर पाणी ओतल्यावर त्याला जाग आली आणि सवय काय होती, डोक्यावर तांब्याभर पाणी घेतलं की विष्णू सहस्त्रनामाला सुरुवात करायची. आणि तो त्या माणसाचा शेवटचा काळ होता आणि तो त्या शेवटच्या काळामध्ये विष्णू सहस्त्रनाम म्हणत असल्यामुळे विष्णुदूत आले आणि त्याला घेऊन गेले. आणि अशा सगळ्या जाणत्या लोकांनी या उपासना केलेल्या की शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपद शत्रुबुद्धी विनाशाय. आता हे म्हणल्याने असं होतं का, तर याची ज्याला शंका आहे ना त्यांनी असं म्हणावं रोज की मी 50व्या वर्षी मरणार आहे. तो 50व्या वर्षी मरतो. हे प्रोग्रॅमिंग आहे तुमच्या मनाचं. रोज संध्याकाळी संधिकाळ हा फार महत्वाचा. सूर्य जेव्हा अस्ताला जातो 12 वाजता किंवा सकाळी, तुम्ही मुलांना प्रोग्रॅमिंग करायला शिकवताय मनाचं. शुभं करोति कल्याणम, की आमचं कल्याण कर, सगळं चांगलं होऊ दे. आरोग्यम धनसंपदा, प्रत्येक गोष्टीत कल्याण होऊ दे. म्हणजे पेपर लिहायला गेला आणि आठवत नाही, हे पण कल्याण आहे. किंवा परीक्षेच्या आधी अभ्यास झाला नाही, हे पण कल्याण, हे पण अकल्याण आहे. तर ते मुलांना का शिकवलं आहे, तर शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा. पण हे होत नाही आज. आणि हे सगळे जे जाणते होते की ज्यांना पिंडामध्ये काय आहे, ब्रह्मांडामध्ये काय आहे हे त्यांना माहिती होतं, त्यांनी तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेले ही छोटी ऍप्स आहेत, हे छोटे छोटे करिक्युलम आहेत. आणि ते तुम्ही जसजसे करत जाता तसतसे तुम्हाला अनुभव येत जाता, तुम्ही वरच्या इयत्तेत जाता आणि मग वरचे गुरुजी भेटत जाता. पण तुम्ही सुरुवात तरी करा, कमीत कमी घरी पूजा करा. बरं तुम्हाला वेळ नाहीये, तुमच्या घरी देव नाहीये, मग तुम्ही मनाने पूजा करा. मानस पूजा कशी करायची, तर शंकराचार्यांनी लिहिलेली किंवा कुठलीही मानस पूजा तुम्हाला नेटवर मिळेल आणि तशी तुम्ही मानस पूजा करा. मानस पूजा ही अत्यंत श्रेष्ठ आहे. म्हणजे गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की गोंदवलेकर महाराज जेव्हा रामाला नैवेद्य दाखवायचे जिलबीच्या ताटाचा, त्या बाहेर जिलबीचा वास यायचा. इतके उत्कटतेने ते पूजा करायचे. पण घरामध्ये देव असले पाहिजेत. आज अनेक फॉर्म मध्ये आहे की तुम्हाला फोटो लावता येतो, तुम्हाला मूर्ती करता येते. पण त्याचं शास्त्र असं आहे की अंगुष्ठा मात्र कर्त्या पुरुषाच्या अंगठ्यापेक्षा मोठी मूर्ती नसावी. पण ज्याचं देवावर नितांत प्रेम आहे तो कुठल्याही प्रकारची मूर्ती घरी आणू शकतो. फक्त तुम्हाला खात्री पाहिजे की माझं देवावर प्रेम आहे. आणि कुठलीही मूर्ती, कुठलाही देव तुमचं कधीही वाईट करत नाही. म्हणजे तुम्ही असं मनात आणू नका की माझ्याकडे ही मूर्ती आली म्हणून माझं वाईट झालं. फक्त मूर्ती नवीन आणली पाहिजे, कोणी वापरलेली नसावी, फुटलेली नसावी, खंडित नसावी आणि सात्विक असावी. सगळ्या उपासना आपल्या संतांनी सांगितलं की सात्विक करा, कारण तुम्हाला ते 100% झेपणार आहे. तुम्हाला त्याच्यापासून अपाय काही होणार नाही. त्यामुळे सात्विक असाव्यात, मोजकेच देव असावेत. 10-12 गणपती पूजेत असू नयेत, कारण कालांतराने त्याचा कंटाळा यायला लागतो. किंवा पुढच्या पिढीत म्हणतात माझ्या बापांनी देव वाढून माझ्या भोडक्यावर मारलेत. तसं असू नये. मोजकेच देव असावेत. देव वाढवायच्या आधी 10 वेळा विचार करावा की जेणेकरून तुम्हाला काही काळात पूजा होऊन जाईल आणि रोजचा कंटाळा येणार नाही. पण मिनिमम देवाला रोज आंघोळ झाली पाहिजे. फुलं शक्यतो ताजी पाहिजेत. फ्रीज आणलेत मंडईतनं आणि फ्रीजमध्ये ठेवले हे मला पटत नाही. तुम्ही भाजी फ्रीजमध्ये ठेवून 10 दिवस खाता का? नाही खात. पोळ्या खाता का? नाही खात. फुलं ताजी पाहिजेत. नसेल अक्षतांचे दाणे व्हा. सकाळी फिरायला बाहेर पडा, प्राजक्त पडलेला असतो, प्राजक्त घेऊन या, खाली पडलेला घेऊन या. कोणी असं म्हणायला नको माझ्या इथला तुम्ही चोरता. जागा असेल तर गोकर्ण लावा, 12 महिने गोकर्ण फुलं देतो, तगर देतं, जास्वंद 12 महिने फुलं देते. तर तशी फुलपुडा सुद्धा तुम्ही घरी लावू शकता. ताजी फुलं व्हायली पाहिजेत, त्यांनी देव प्रसन्न होतो. आणि मी म्हणलं तसं की फुलं वाहून देवत्व येतं, बेलानी देवत्व येतं, तुळशीनी देवत्व येतं. विष्णूला तुळस का आणि शंकराला बेल का, यामागं पण कारण आहे. त्या फुलांना हात लावल्याने तुमच्या शरीरामध्ये बदल होत असतात. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. हे कसं आहे की मला माझ्या मॉनिटरवर माधुरी दीक्षितचं चित्र दिसते आणि मला त्याची प्रिंटआउट काढायची आणि प्रॉब्लेम येत नाहीये. आयदर मॉनिटरला आहे, कॉम्प्युटरला आहे किंवा प्रिंटरला आहे. मग मी माणूस बोलवला, तो माणूस काय म्हणतो, सर एंटर करा.
बाकीचं मला विचारू नका. आता प्रिंटआउट येईल. बरोबर. प्रिंटर दुरुस्त करणाऱ्याला कॉम्प्युटर आणि याच्यातलं कळत नाही, कॉम्प्युटर दुरुस्त करणाऱ्याला प्रिंटर मधलं कळत नाही. त्यांना काय माहिती असतं, एंटर करा. करेक्ट. सर प्लीज एंटर करा, तुम्हाला प्रिंटआउट येईल, बाकी मी नाही सांगू शकत. तसं आहे की ऋषीमुनी म्हणले हे कळण्यासाठी तुमची योग्यता खूप आली पाहिजे. तर तुम्ही एवढं करा म्हणजे प्रिंटआउट येईल. आता त्या प्रिंटआउट पर्यंत तुम्ही कसं पोचाल यासाठी तुम्हाला ते रोज केलं पाहिजे. तुम्हाला रोज जोर मारले पाहिजे, तर तुम्ही पैलवान होणार. असंही नाही की कदाचित तुमची मागच्या जन्मीची उपासना कंटिन्यू होते, कदाचित तुम्हाला ते खूप फास्ट सुद्धा होईल. तर त्यामुळे मिनिमम घरात पूजा झाली पाहिजे. संध्याकाळी देवापुढे तेलाचा दिवा लावला पाहिजे, सकाळी लावला पाहिजे. तुम्ही कामावर जात असाल, रात्री आल्यावर लावा, थोडं तेल, उदबत्ती लावा. देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. तुम्ही जे खाता त्याचा नैवेद्य दाखवा. तुम्ही कामाला जात असाल तर सकाळी तुम्ही डबा नेणार आहात तो दाखवा. तुम्ही घरी डबा करत नसाल, साखर ठेवा, दूध ठेवा, गुळाचा खडा ठेवा, काही ठेवा. देवाला नैवेद्य दाखवणं म्हणजे देवाशी तुम्ही मन कसं जोडायचं या गोष्टी आहेत. मी एक गोष्ट ऐकली होती की एक आंधळा नवरा बायको होते आणि त्यांना अशी सवय होती की काही पुढे आलं की देवाला म्हणायचं, या देवा आपण जीव. आणि मग एकदा काय झालं, त्यांच्या घरच्यांनी गंमत करण्यासाठी त्यांच्या पुढे रिकाम्या कब्बशा ठेवल्या. त्या म्हणल्या, या देवा आपण चहा पिऊ. तर सगळ्यांना आवाज आला की कब्बशा रिकाम्या आहेत, त्यात चहा नाहीये. तर तुम्ही जे खाता ते देवाला द्या, मनापासून द्या. देव भाव बघतो. तुम्ही काय रोज पिस्ता बर्फी ठेवता का ते बघत नाही. तुम्ही भाकरी खात असलात तरी तो येणार आहे, कारण त्याला देह नाहीये, त्याला भाकरीची गरज नाहीये, त्याला भावाची गरज आहे. तुम्ही किती मनापासून देवाला देता ते आहे. तुम्ही आंघोळ घातली पाहिजे, हळद कुंकू लावलं पाहिजे, तुम्हाला वेळ असेल तर चंदन लावलं पाहिजे, फुलं वाहिली पाहिजेत. मिनिमम आंघोळ आहे. मिनिमम आंघोळ, हळद कुंकू, दिवा आणि नैवेद्य एवढं तुम्ही रोज केलं पाहिजे. देवाला काय गोडधोड पाहिजे अशातला भाग नाही, किंबहुना त्याला काहीच नको असतं. जे काय मनाच्या इच्छा आहेत त्या आपल्या असतात, किंवा संत सुद्धा अशा अवस्थेला जातात की ते निरीच्छ झालेले असतात. पण ही सगळी तुमच्यासाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत. नैवेद्य तुमच्यासाठी आहे, देवासाठी नाही आहे. तो तुम्हाला दाखवला पाहिजे. ह्यानी तुमची एक एक पायरी वाढत जाणार आहे. तुम्ही एक एक पायरी चढत जाणार आहात. हा तुम्हाला पहिला होमवर्क आहे, ते तुम्ही रोज केलं पाहिजे. आता साधना आणि उपासना यात पुढची पायरी अशी आहे की घरामध्ये 4 माणसं असतील तर सगळेच पूजा करणार नाहीत, पण सगळ्यांनी रोज एका देवाला गेलं पाहिजे. एकत्र नाही, इंडिव्हिज्युअली गेलं पाहिजे. तुम्हाला जो देव आवडतो त्या देवाला जा. नॉट नेसेसरी तुम्ही हाच देव शोधला पाहिजे, पण रोज एका देवाला जाऊन त्याचं नियमित दर्शन घेतलं पाहिजे. असं केल्याने काय होतं, तो देव तुम्हाला बुद्धी देतो उपासना वाढवायची, देवाचं करायची. साधना उपासना खूप मोठे शब्द आहेत, आपण ते बाजूला ठेवू सध्या. मग रोज देवाला जायल्याने आपल्याला असं काय वाटतं की आपण याची आरती शिकली पाहिजे, मग आपण या देवाचा उपास केला पाहिजे, मग आपण या देवाची पोथी वाचली पाहिजे, मग आपण या देवाच्या मंत्राचा जप केला पाहिजे. हे सगळं ती देवबुद्धी देत असतो. मग मी आता कुठली पोथी वाचायची, मी कुठल्या मंत्राचा जप करायचा, हे माझ्यापेक्षा त्याला जास्त माहिती. तो भववैद्य आहे. तुमचं जे आयुष्य आहे, तुमचा जो संसार आहे, त्याची एक्झॅक्ट नाडी देव सोडून कोणाला माहिती नसते. आणि तुम्हाला कुठला औषध आहे ते तो ठरवतो. तुम्ही जायचं आणि त्याला नमस्कार करायचा आणि निघून यायचं. मग कालांतराने तुम्हाला असं वाटतं की आपण याची मानसपूजा केली पाहिजे, मग आपण ह्याला काहीतरी व्हायला पाहिजे. आणि तुम्हाला ह्याच्याही पुढे जायचं असेल की तुम्हाला असं वाटत असेल की मला फास्ट देवाजवळ जायचं, मला अतिशय फास्ट देवाची कृपा पाहिजे, मग त्यासाठी असा मार्ग आहे की तुम्ही तुमचं शरीर झिजवलं पाहिजे. मग तुम्ही त्या देवात जाता, तिथे विचारा की मी देव झाडू का, मी देवाची भांडी घासू का, आपण सेवा करू जे मला जे तुम्ही काम द्याल ते करीन. किंवा तुम्ही फुलं वेचून आणा, तुम्हाला फुलं नाही मिळाली विकत आणा फुलं, त्याचा हार करा आणि देवाला व्हा. तुम्ही तुमचं शरीर जेवढं देवासाठी झिजवाल, वारी करणं म्हणजे काय, शरीरच देवासाठी झिजवणे गंमत नाहीये. एवढा काळ चालणं म्हणजे तेवढी तुमची पापं जळतात, तुमची दुष्कर्म जळतात आणि तुम्ही देवाच्या जवळ जाता. कारण का, आता देव तुमच्यातच असतो. आपल्या लोकांनी जी संस्कृती बसवली की तुम्ही दगडात किंवा कुठल्याही माध्यमात तुम्हाला देव सापडला की तुमच्यातला नक्की सापडेल. कारण दगडातला सापडतो म्हणजे माझ्यातला नगडी सापडेल. मी दगडापेक्षा बत्तर असेल तर दगडात सापडलाय म्हणजे मला नक्की सापडेल. आणि तिथे जेव्हा तुम्हाला सापडतो तेव्हा तुम्हाला असो अनुभव येतो की तो माझ्यातच आहे, तो दुसरीकडे कुठे नाहीये, तो माझ्यातच आहे. की माझ्याशी जेव्हा देव बोलेल तेव्हा ते कुठला आवाज येतील, मग ते आवाज असतात का की काय असतं.
हे सगळं या तुम्ही रस्त्याने गेल्यावर तुम्हाला ते अनुभव येणार आहेत. मग आज मी देव म्हणतो त्यामध्ये मग अक्कलकोट स्वामी असतील, गोंदवलेकर महाराज असतील, साईबाबा असतील, गजानन महाराज असतील, स्वरूपानंद असतील. तुम्ही देवांकडे न जाता ह्यांच्याकडे गेलात तरी चालणार आहे, कारण हे ईश स्वरूपच आहे. पण जे आपले देव आहेत की आज आपले जे सगळ्यांना माहिती आहे, दत्त आहे, मारुती आहे, देवी आहे, गणपती आहे, शंकर आहे, विष्णू आहे, कृष्ण आहे, राम आहे, यातला तुम्हाला जो आवडतो त्याच्याकडे जा. पण त्याचं सगळं करताना पहिला नमस्कार हा कायम गणपतीला केला पाहिजे, या गणपतीचं स्तोत्र म्हणलं पाहिजे. ही घराच्या पूजेनंतर पुढची पायरी. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात आहे की रोज एका वेळी देवाला जावं. असं का? एक तुमची वेळ फिक्स असावी. तर तुम्ही जेव्हा खूप वर्ष असं करता तेव्हा तो देव तुमची वाट बघत असतो की आज तुमच्याकडे एखादा माणूस रोज या वेळेस येतो, तर तुम्ही म्हणता अरे 12 वाजले अजून आला कसा नाही. किंबहुना रस्त्यावरनं जे फेरीवाले जातात ते गेले तरी तुम्हाला कळतं 5 वाजले, कारण हा रोज जातो. तर तुम्ही जात राहिलात की देव तुमची वाट बघत असतो. आणि एखाद्या दिवशी तुम्ही गेला नाहीत, देवाला सगळंच माहिती असतं, देव विचार करतो असा का नाही आला बरं, याला काही अडचण आहे का, हा कुठं अडकलेला आहे काय. आणि हे मी नाही सांगितलेले, गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय. त्यामुळे शक्यतो एक वेळ असावी की याच वेळेस मी त्या देवाला जाईन. आज ट्रॅफिकमुळे थोडं मागं झालं तरी हरकत नाही, म्हणून घराजवळचा देव निवडावा. आता महिलांना काय होतं, नाही शक्य होतं रोज बाहेर पडणं. पुरुषांना कपडे घातले, किक मारली, भांडीवाली नाही आली, आईनी बघू दे, बायकोनी बघू दे, बहिणीने बघू दे, मला काय घेणं आहे, मी चाललो. मग महिलांनी काय करायचं, मनाने जायचं देवाला. की तुम्ही असं ठरवलेत की मी रोज ओंकारेश्वराला जाईन, लांब आहे इथनं ओंकारेश्वर. एक दिवस जायचं, डोळे भरून देऊळ बघायचं, आणि रात्री झोपायच्या आधी मनाने जायचं की मी आज पंढरपूरला गेलो, खूप गर्दी आहे, मला नाही तिथं हात लावता येणार, पण मी मनाने गेलो की मी देवाला हात लावू शकतो, देवाचे पाय चेपू शकतो, जे प्रत्यक्षात मी करणार नाही. तर ज्यांना रोज जाता येत नाही त्यांच्यासाठी हा मार्ग आहे. यांनी काय होतं, तुमचं मन खूप पटकन जुळतं देवाशी. आणि मग त्यांनी काय होतं, हा अभ्यासनाचा विषय. खरोखर याने काही होतं का, तुम्ही करून बघा, आणि काही वर्षांनी नाही झालं तर मला सांगा, मग मी सांगतो का होत नाही ते. तर ह्या सगळ्या गोष्टी, हा भक्ती मार्ग आहे की जो आपल्या संतांनी सांगितलेला आहे. युट्यूबवर आज तुम्हाला अनेक प्रकार दिसतील, अनेक साधनं लोक विकत असतील, अनेक निरनिराळी साधनं सांगत असतील, पण या कसल्याही नादी लागू नका. तुम्ही याच रस्त्याने जा की जो महाराष्ट्रातल्या संतांनी सांगितलेला आहे. मग मी रोज एका देवाला जातो आणि मला असं वाटतं की मग याचं मी रोज नाव घ्यावं. मग नामजप आहे, पण नामजप कसा आहे त्याविषयी खूप बोलण्यासारखं आहे, आपण पुढे मागे त्याविषयी पण आपल्याला जी माहिती आहे ती देऊ. आणि लोक आपल्यापेक्षा जास्ती माहिती सुद्धा आता आपल्याला उपलब्ध होते. पण मग वाटतं या देवाचं नाव घ्यावं. आणि संतांनी सांगितलं की सगळं नामामध्ये आहे, की तुम्ही जेवढं नाव घेत जाल तेवढे तुम्ही त्या परमेश्वराच्या स्वरूपातच विलीन होत जाता, किंवा देव तुमच्या मागं असतो. मग काही जणांना असा अनुभव येतो की काही जण असं म्हणतात की माझं नाव बंद पडत नाही कधी, पण तसं होत नाही. तुम्ही ऑफिसला जाताना नाव घ्यायला लागलात, वाटेत काहीतरी दिसलं की ते ब्रेक होतं, चिंता असेल तर ते ब्रेक होतं, ऍक्सिडेंट झालेला बघितलेला असेल तर ब्रेक होतं. तर त्यावर दुसरा असा उपाय आहे की देवाच्या उपासनेपैकी की तुमच्या आवडत्या देवाचं सहस्त्रनाम पाठ करा. सहस्त्रनाम हे आपल्याला गाण्यासारखं होतं, एका ओळीनंतर पुढची ओळ, पुढच्या ओळीनंतर तिसरी ओळ. ज्याचं सहस्त्रनाम पाठ आहे त्याला फोन आला तरी तो फोन ठेवतो आणि पुढे चालू करतो. म्हणजे मी एक गोष्ट अशी ऐकली की एक पुण्यातले सिद्ध पुरुष होते आणि ते एका गावात गेले आणि त्यांच्याबरोबर खूप लोक होती, रात्र झाली होती आणि जेवायला नव्हतं कुठे. तर ते एका तिथल्या स्वामींच्या आश्रमात गेले, म्हणले आम्ही एवढी लोक भुकेलेले आहेत, आम्हाला काही जेवायला मिळेल का. तर तिथल्या त्या गृहस्थांनी लगेच व्यवस्था केली. तर हे सिद्ध पुरुष त्यांना म्हणले की जे अन्न होतं ते काही मानवी नव्हतं आणि एवढ्या वेळात कसं काय झालं. तर ते गृहस्थ हसरे, म्हणले मी 24 तास विष्णू सहस्त्रनाम म्हणतो. तर ही ताकद आहे. आणि खरोखर आहे का, तर 100% आहे. ज्ञानेश्वर माऊलींपासून आतापर्यंत लोक तुमच्याशी का खोटं बोलतील. जे संत होऊन गेले त्यांना पैसे नको होते, त्यांना संप्रदाय वाढवायचा नव्हता, त्यांना मोठेपणा नको होता, त्यांना युट्यूबवर यायचं नव्हतं, त्यांना टेलिग्रामवर यायचं नव्हतं. किंबहुना महाराष्ट्रातले असे अनेक संत आहेत की जे कपडे सुद्धा त्यांना गरज नव्हती. ते तुमच्या माझ्या कल्याणासाठी सांगत होते. आणि तुम्ही नाही ऐकलं तर तुमचं अकल्याण नक्की आहे, किमान कल्याण होणार नाही, अकल्याण होईल की माहिती नाही. आणि हा एक रस्ता आहे की तुम्ही मिनिमम रोज देवाला गेलं पाहिजे. ही तुम्ही सुरुवात करा. मग ती तुम्हाला हठयोग चांगला आहे, तुम्हाला क्रियायोग चांगला आहे, तुम्हाला भक्तियोग चांगला आहे का, तो जो देव आहे तो सगळ्यात मोठा जो डॉक्टर आहे, तो सगळ्यात याचा चालक आहे,
मग तो तुमची ती व्यवस्था करेल. त्याला असं वाटलं की याला प्रश्न पडणार आहेत, मग तो बरोबर माणूस तुमच्याकडे पाठवेल, योग्य माणूस तुमच्याकडे पाठवेल, ती तुमची व्यवस्था करेल. फक्त तुम्ही भार त्याच्यावर टाका, आणि त्याच्यावर टाकलात की दुसऱ्या कोणावर टाकू नका. तुम्हाला कोणी म्हटलं मी तुला शिष्य करतो, मी तुला, तर त्या माणसाला म्हणा बाबा माझ्या स्वप्नात ये आणि काय सांगायचं ते मला सांग, आणि दुसऱ्या दिवशी मला सांग की तुला स्वप्नात येऊन मी हे सांगितलं, तर मग आपलं जमेल. नाही तर मग नाही जमणार. नाही तर मग कशाला कोणी मध्ये, तोच आहे. आणि तो जेव्हा गुरु पाठवेल तेव्हा तो आधी सांगेल, आधी तुम्हाला मेसेज पाठवेल की हा माणूस येणार आहे आणि मीच त्याला पाठवलाय, तो तुझं कल्याण करेल. अंतरीची खूण तो तुम्हाला पाठवेल. त्यामुळे परमेश्वरावर विसंबून राहावं, त्याला शरण जावं. आज आपण म्हणजे मला फार कौतुक वाटतं की इस्कॉनची लोक बघतो मी, ते गंध लावतात, त्यांच्या हातात गोमुखी असते आणि ते लाजत नाहीत. साऊथ मधली लोक लाजत नाहीत, ते भस्म लावायला लाजत नाहीत, ते रुद्राक्ष घालायला लाजत नाहीत, ते तुळशीच्या माळा घालायला लाजत नाहीत. आणि महाराष्ट्रीयन लोकांना लाज वाटते की मग काय म्हणतील लोक. त्यातच कल्याण आहे आपलं. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे. वारकरी संप्रदायाची लोक बघा, रोज हरिपाठ करतात, रोज देवाला जातात, वारीला जातात. का तर त्यांना माहिती आहे की यातच कल्याण आहे, किंवा त्यांचं पूर्व सुकृत आहे. त्यामुळे उपासना करायला बुक्का, कुंकू, चंदन, नंतर हळद, या सगळ्या गोष्टी विशिष्ट ठिकाणी लावल्यावर शरीरावर काय परिणाम होतात ते आपल्या सगळ्या ज्ञात्या लोकांना माहिती होते. मग बुक्काच का लावला जातो, हळदच का लावली जाते, भस्मच का लावलं जातं. मग जिथं सिद्धस्थान आहेत की अक्कलकोट स्वामींचा मठ असेल किंवा अक्कलकोटचा मठ असेल, तिथं भस्म लावल्यावर काय होतं हे जाणत्या माणसाला पटकन कळतं. आपल्या सगळ्यांची बुद्धी ही लांबी, रुंदी, खोली आणि काळ या डायमेन्शन मध्येच आत्ता आहे. जेव्हा डायमेन्शन वाढतील तेव्हा आपल्याला त्या गोष्टी कळायला लागतात की चंदन कुठं लावलं पाहिजे, हळद कुठे लावली पाहिजे, बुक्का कुठं लावला पाहिजे, का लावला पाहिजे. ह्या सगळ्या लोकांना ती डायमेन्शन माहिती होती आणि त्यामुळे त्याने सांगितलं की तुम्ही हे करा, आपण ते फक्त करायचं. त्यामुळे आवडीने तुम्हाला जे हवं असेल, कुंकू असेल, की स्त्रियांनी हळद कुंकू का लावायचं, तर त्याचं साधं कारण आहे की रोज सकाळी हिता हळद लावल्याने तुम्हाला आरोग्य प्राप्त होतं. पण आज कोणी हळद कुंकू लावतच नाही. तर तुम्ही पूजा केल्यावर इथं हळद का लावायची, तर ती त्यासाठी आहे, इथं आज्ञाचक्र आहे. पण आज फार कमी बायका अशा असतील की ज्या हळद कुंकू वाहतात. आता बरीच लोक असं म्हणतात की तुळशीतनं ओझोन निघतो का वगैरे, आपल्याला त्या भानगडीत पडायचंच नाहीये. पण तुम्ही तुळशीमध्ये काय गेलायत आणि तुळशीमध्ये काय ताकद आहे हे तुम्हाला माहिती होण्यासाठी तुम्हाला खूप उपासना केली पाहिजे. आणि म्हणून तुळशीला रोज पाणी घाला का सांगितलंय, तर तुळस तुमच्या घरात आल्यावर तिच्या दैवी शक्तीने खूप गोष्टी होणार आहेत, त्या तुम्हाला मला कदाचित कळणार नाहीत. त्यामुळे त्याने सांगितलं की तुळस लावा आणि तुळशीला पाणी घाला. पण त्यात सुद्धा एक गोष्ट अशी आहे की घरात दक्षिण दिशेला तुळस लावू नये, बाकी कुठल्याही दिशेला तुळस चालते. आणि या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या आणि ह्या उपासनेच्या अगदी जवळच्या सुरुवातीच्या गोष्टी आहेत. आणि त्या तुम्ही केल्या तर त्यात तुमचा तोटा नक्की नाही, तुमचं नाही तर तुमच्या मुलांचं पण कल्याण होणार आहे. या सगळ्या मार्गातली अजून एक खूप महत्वाची गोष्ट की ज्यांनी सगळ्यांनी स्वतः केली पाहिजे आणि तुमच्या मुलांनाही ती सवय लावली पाहिजे आयुष्यभरासाठी, की तुम्ही देवाची पूजा करता, देवळात जाता, पण बाकी करायला तुम्हाला दुर्दैवाने वेळ होत नाही. तर तुम्हाला जो देव आवडतो त्याचं कवच तुम्ही पाठ केलं पाहिजे. तुम्हाला राम आवडत असेल तर रामरक्षा तुम्हाला आली पाहिजे. मारुतीवर तुमची श्रद्धा असेल तर पंचमुखी हनुमत कवच आहे, शिवकवच हे अत्यंत प्रभावी आहे, चंडी कवच आहे. हे तुम्ही म्हणलं की तुम्हाला तुमच्यावर जी संकट येईल त्यातनं देव वाचवत असतो. आणि त्यातली अशी अनेक संकट असतात की आपल्याला कळत पण नाही येऊन गेलेली. म्हणजे तुमचा चौकात ऍक्सिडेंट होणार असतो कदाचित, पण देव ती गाडी आधीच पाठवतो, नाही तर आधी थांबवतो. आणि जेव्हा तुमची अनेक वर्ष उपासना होते तेव्हा तुम्हाला कळायला लागतं की मी पडणार होतो इथं खड्ड्यात, पण देवाने मला आधीच थांबवलं आणि दाखवलं खड्डा आहे बाबा, पडशील. पण यासाठी तुम्ही त्याला शरण गेलं पाहिजे, तुम्ही त्याचं करायला शिकलं पाहिजे. आणि मी असं ऐकलं होतं की एक भारतातले फार मोठे संत आणि प्रसिद्ध व्यक्ती आहेत, ते देवाकडे जायचे आणि म्हणायचे देवा मला भक्ती दे, ज्ञान दे आणि वैराग्य. सामान्य माणसाला वैराग्य झेपत किंवा जो संसारात आहे त्याने वैराग्य मागू नये. पण म्हणून आपण देवाकडे काय जायचं आणि मागायचं, म्हणायचं भक्ती दे आणि सद्बुद्धी दे. एकदा भक्ती आली की देव तुम्हाला सापडला, कारण ज्याच्यापासून देव विभक्त नाही तो भक्त. देव भक्ताच्या मागे हिंडत असतो. आणि तुम्हाला सद्बुद्धी आली की तुम्ही वाईट काही करत नाही, वाईट केलं नाही की त्याची वाईट फळं मिळत नाही.
आणि या 2 गोष्टी देवळात जाऊन मागितल्यावर देव ताबडतोब सँक्शन करतो. मी त्याला जाऊन उद्या म्हणलं बाबा माझ्या घरात मर्सिडीज येऊ दे, तर खूप वेळ जायला लागेल, मला खूप जप करायला लागेल. आणि मी या गोष्टी मागितल्या की देव सांगेल मला की तुला मर्सिडीजची गरज आहे का, तेच मला कळेल की हे मला पाहिजे का. तर म्हणून तुम्ही जेव्हा देवळात जाल रोज, तेव्हा देवाला 2 गोष्टी न विसरता मागायच्या, की मला भक्ती दे आणि सद्बुद्धी दे. एकदा त्यांनी भक्ती दिली, एकदा तुम्हाला त्याच्याविषयी प्रेम वाटायला लागलं की तुम्ही त्याच्या कंपूमध्ये जमा झालेले असता आणि तो तुमची काळजी घेत असतो. जशी आई काळजी घेते, वडील काळजी घेतात, गुरु काळजी घेते. आणि प्रेम ही खूप महत्वाची गोष्ट आहे, की आपण एखादं कुत्रं पाळलं तर सहवासाने प्रेम जागृत होतं. म्हणून देवाचा सहवास का पाहिजे, मूर्तीचा सहवास का पाहिजे, त्यासाठी पाहिजे. आणि त्या कुत्र्याला कोणी दगड मारला तर आपल्याला राग येतो, का माझ्या कुत्र्याला दगड मारतो. तर हा तर प्रत्यक्ष परमेश्वर आहे. तुम्ही जेवढ्या त्याच्या सहवासात जाल, कोणाला तुम्हाला वाईट बोलण्याची किंवा दगड मारण्याची इच्छा पण होणार नाही. असं खूप छान. म्हणजे एकतर अनेक गोष्टी ज्या तुम्ही एक्सप्लेन केल्या, ज्या आम्हाला समजण्यासारख्या आहेत, आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की हे सगळं आपल्याला सेल्फ डिसिप्लिन होण्यासाठी करण्यासाठीच आहे. म्हणजे आंघोळ देवाला घालायची, कारण त्या ह्यानी आपल्याला कंपल्शन. हा, म्हणजे आता कसं आहे की लहानपणापासून आपण आंघोळ केल्याशिवाय बाहेर जायचं नाही, आपोआप सकाळी आंघोळ होते. हा, की होते सकाळी होते. सो आणि खरं हे भारतामध्येच जास्त आहे, बाहेरच्या देशांमध्ये नाही करत लोक. आपली लोक जेवढी बुद्धीनी ज्ञानाने प्रगत आहेत. ज्ञान म्हणजे काय, तर मला स्कूटर रिपेअर करता येते म्हणजे मला ज्ञान नाही, मला माहिती आहे. ही सगळी माहिती आहे. बरोबर आहे. ज्ञान म्हणजे काय, तर ज्ञानी व्यक्ती म्हणजे काय असते, की त्याला जेव्हा एखादं वाटतं की मला फ्रेंच येत नाही, ती यायला लागावी, ती त्याला तात्काळ यायला लागते, तो ज्ञानी असतो. म्हणजे आळंदीचे नृसिंह सरस्वतींचे चरित्र पण वाचण्यासारखं आहे. ते अलीकडच्या 100 वर्षापूर्वी होऊन गेले. तर त्या चरित्रकारांनी लिहिलंय की एक इंग्लिश माणूस होता आणि त्याला सायकोलॉजी संदर्भात काही शंका होत्या. तर ते त्याला म्हणले की तू चल आळंदीला. तर आळंदीचे नृसिंह सरस्वती फक्त संस्कृतमध्ये बोलत असत पहिल्यांदा, नंतर ते मराठीत बोलायला लागले. तर हे त्याला तिथे घेऊन गेल्यावर ते एकदम इंग्लिशमध्ये बोलायला लागले. आणि मग त्यांनी त्यांना विचारलं असं कसं झालं, तर त्याच्या गुरुला इथं बोलायला तो उत्तर देत होता. हे ज्ञान आहे, हे ज्ञान आहे. आणि सगळे संत आणि देव एकमेकाला वेगळे नसतात, ते कनेक्टेड असतात म्हणणं चुकीचं आहे, ते वेगळे नसतातच. आणि तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठी ही सुरुवात आहे की तुम्ही पूजा करा, मनापासून पूजा करा. चुकलं तो बघून घेतो. त्यासाठी उज्जैनच्या महाकाळची गोष्ट आहे. म्हणजे हे खूपच लांबत चाललंय, पण 2 मिनिटात सांगतो की शिवलीलामृतामध्ये ती गोष्ट आहे की उज्जैनचा जो राजा होता तो पूजा करत होता. तो राजा होता, तर त्याचं सोन्याचं मंदिर होतं, रत्नजडित शिवलिंग होती आणि रत्न वाहत होता. ते एका मुलाने बघितलं. त्या मुलाला वडील नव्हते, त्याची आई त्याला घेऊन आली होती आणि मग ती त्याला घेऊन गेली घरी. तो मुलगा घरी आला, ते त्यांच्या बिचाऱ्याचं काय झोपडी होती. मग त्यांनी दगडाचं शिवलिंग स्थापन केलं. मग त्याला सगळे उपचार म्हणून तो माती वाहत होता, गवत वाहत होता वाळलेलं. तिकडनं आई आली, ती म्हणली जेवायला चल, हा काही आला नाही. त्याच्या आईने ते सगळं फेकलं, त्याला काहीतरी मारलं असेल फटका आणि गेली. त्याला खूप वाईट वाटलं की माझी पूजा 7 वर्षाचा होता. तर त्याच्या मनातले जे भाव होते तिथं बघून साक्षात महादेव प्रकट झाले आणि म्हणले काय पाहिजे तुला बाळा. ते म्हणले माझ्या आईने असं असं केलं, ते तुम्ही सोडून द्या वगैरे, काय वर दिले ते त्यात आहे. तर त्यांनी असं लिहिलंय की ती अत्यंत उच्च प्रकारची पद्मीण असा शब्द वापरलाय की ती बाई पद्मीण झाली. ती जिथं झोपली होती तो रत्नकडीत पलंग मंचक झाला. त्यांचं घर राजवाड्यात हे झालं आणि त्यांनी जे शिवलिंग स्थापन केलं होतं ते रत्नखचित झालं. आणि तिथं मारुती आला आणि मारुती म्हणला की तुझ्या 7व्या पिढीमध्ये साक्षात कृष्ण अवतार घे. आणि ते उज्जैनचं शिवलिंग आहे. तर त्यामुळे माती आणि गवत जरी तुम्ही मनापासून वाहिलं तर भाव बघत असतो देव. पण ज्याच्या मनामध्ये देवाविषयी भाव आहे तो माती आणि गवत कधीच वाहत नाही, तो उत्तमच वाहत असतो. आणि देव हे बघत असतो देवापर्यंत पोहोचण्यासाठी. कारण तुम्ही देव आहात आणि तुम्ही हे विसरलात. आपला हिंदू धर्म सांगतो की प्रत्येक जण देव आहे, प्रत्येक जण ईश स्वरूप आहे. म्हणून सोहम आहे की सहा हम तोच मी आहे, अहम ब्रह्मास्मी आहे, की मीच देव आहे, तू पण देव आहे, सगळे देव आहेत. पण ते मी जाणून कसं घ्यायचं, यासाठी ही सगळी सुरुवात आहे. खूप छान. आणि मला म्हणजे जितकं तुमचं ऐकते आणि ऐकतच राहावं असं वाटतंय. म्हणजे इतकं शिकायला मिळते ज्याचा कधी विचारच केला नव्हता. आणि असं जाणवतं की ह्या सगळ्या करताना म्हणजे पूजा करावी, संध्याकाळी दिवा लावावा, ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपलं जे मन सतत
विचलित होत असतं ते कुठेतरी त्याला शांत एक शांत होतं, दिशा मिळते. कारण आपल्याला एक टास्क ठरलेला आहे आपल्या मनासाठी, जे आता आपण अशक्य प्रमाणात ऐकतो की स्ट्रेस आहे आणि खूपच अस्वस्थता, या सगळ्या मनाची दिवसातल्या अस्वस्थता. स्ट्रेस घालवणाऱ्याच गोष्टी आहेत. हा, खरं तुम्ही तर स्तोत्र म्हणलात, हा पोथी वाचणं हे फार महत्वाचं आहे की तुम्ही अर्धा तास योगासनं केली पाहिजेत किंवा कुठला तरी खेळ खेळला पाहिजे, 1 तास कुठलाही असेल, बॅडमिंटन असेल, टेनिस असेल, किंवा तुम्ही पोथी वाचली पाहिजे. या सगळ्या काळात काय होतं, तुम्ही स्वतःला विसरता अगदी बरोबर. आणि तुम्ही तुमच्या चिंता विसरता. या सगळ्या चिंता ड्रेन होतात त्या काळात. त्यामुळे व्यायाम करणारे, खेळ खेळणारे, योगासनं करणारे, नियमित पोथ्या वाचणारे, शिवलीलामृत असेल, गजानन महाराजांची असेल, आणि तुम्हाला एक आधार मिळतो किंवा तुमचं मन असं तयार होतं की अगदी, कोणीतरी म्हणजे माझ्या मागं आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की मानस पूजा असू दे किंवा देवाला जायला पाहिजे रोज एकदा तरी, हो. मंदिरामध्ये, घरामध्येही करायला, या सगळं करताना म्हणजे बाकीची कामं सांभाळून मनाला अस्वस्थ व्हायला आपण तो एक वेळच देत ते नाही शांत आणि होतं. त्याला एक डायरेक्शन. आज तुम्हाला फेसबुकवर, युट्यूबवर असे खूप लोक दिसतील, पॉवर ब्रिथिंग शिका म्हणून. हो हो. तर श्वास शांत झाला की मन शांत होतं, मन शांत झाला की श्वास शांत होतो. जे रेग्युलर 11-12 माळा करतात त्यांना कळतं की जप करायला सुरुवात केली की श्वास शांत होतो. बरोबर. तुम्हाला कुठल्याही कोर्सला जायची गरज नाही. तुम्ही रोज 11 माळा केल्यात की मन शांत होतं, श्वास शांत होतो, कुठे जायची गरज नाही. ते सगळं टेक्निक आपल्याकडे आहे, पण आपण ते करत नाही. अगदी अगदी. म्हणजे खूप आपण किती, आता कधी कसा वेळ गेला मला कळलं नाही पण खूप काही माहिती तुमच्याकडून ऐकायला मिळाली.